पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर खरं तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। पुण्यातील दिवे घाटाचा हा अवघड मार्ग सरळ करत आज ही पालखी जी आहे ती सासवडला मुक्कामी येणार आहे। आता आणि उद्याचा मुक्काम जो आहे तो या पालखीचा सासवड या ठिकाणी असणार आहे। खरं तर याच पार्श्वभूमीवर जे लाखो भाविक या दिवे घाट मार्गाने सासवडकडे येतात त्या दिवे घाटाच्या मार्गावर वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। या पोलिसांबरोबरच खरं तर या घाटामध्ये आपल्याला एनडीआरएफच्या टीम सुद्धा तैनात असलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा देशभरात असेल आपत्तीजनक परिस्थिती येते त्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचणारी ही एनडीआरएफची टीम असते। त्या आपत्तीच्या ठिकाणी जाऊन मदत कार्य करण्यासाठी ही आघाडीवर एनडीआरएफची टीम असते आणि आज या पालखी मार्गावर सुद्धा ही एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। पालखी मार्गावर कुठली आपत्तीजनक घटना घडली तर त्वरित या ठिकाणी येऊन मदत कार्य पोहोचावे यासाठी प्रशासनाकडून या ठिकाणी एनडीआरएफच्या अशा प्रकारे तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारे टेकड्यांवर आणि ज्या ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती येऊ शकते त्या ठिकाणावर अशा प्रकारे एनडीआरएफच्या तुकड्या ज्या आहेत एनडीआरएफचे जवान जे आहेत ते तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच सर्व खबरदारी जी आहे ती दिवेघाट मार्गावर प्रशासनाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।